सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा नमस्कार. मी मिसेस लीला राजे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत विषय भूगोल अभ्यासत आहोत. इयत्ता 10वी आहे तुमची आणि दिवस 16वा आहे. चाचणी क्रमांक 1 आपली पूर्ण झालेली आहे आणि कृती क्रमांक 7 आपण बघत आहोत. अध्ययन वर्ग तुमचा 9वा आहे. त्यामध्ये तुम्हाला अंतर्गत प्रक्रिया, बाह्य प्रक्रिया बरोबर हे प्रकरण होते ते अभ्यासणार आहोत. तर तुमची अध्ययन क्षमता काय बघा. भौगोलिक घटकांचे निरीक्षण करणे आणि अनुमान काढणे. क्षेत्र आहे तुमचं प्राकृतिक भूगोल आणि घटक आहे तुमचा अंतर्गत हालचाली व बाह्य प्रक्रिया. चला थोडं काहीतरी आठवूया. काय आठवूया आपण? भूकंप म्हणजे काय. सर्वात पहिले तर भूकंप म्हणजे काय हे आठवायचं आहे तुम्हाला. भूकंप म्हणजे काय. चला जाऊया आपण इयत्ता 9वीच्या टेक्स्टबुकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं आहे बघा. हे प्रकरण आहे तुमचं. प्रकरणाचं नाव आहे तुमच्या अंतर्गत हालचाली. प्रकरण दुसरं अंतर्गत हालचाली. अंतर्गत हालचाली म्हणजे तुम्ही इयत्ता 8वीला पृथ्वीचे अंतरंग बघितलेले आहे. आठवतं तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग बरोबर. तर अंतर्गत हालचाली म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या ज्वालामुखी, भूकंप यासारख्या हालचाली होतात, लवणस्तंभ निर्माण होतात, ते कसे होतात आणि त्या हालचाली कोणत्या आहेत, त्या अंतर्गत हालचाली आपण बघत आहोत. भूकंप. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं बघा. भूकंप म्हणजे काय? भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. भूकवचात काय होतं? प्रचंड ताण. आकृती पण आपल्याला दाखवलेली आहे, ती पण बघणार आहोत. आकृतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पहिले इथे बघा. भूकंप म्हणजे काय? भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादी पलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो, म्हणजे त्याला रिलीफ मिळते व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच काय होतो? भूकंप बरोबर. आणि भूकंप कशात मोजतात? रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजतात. भूकंपाची तीव्रता मोजली जाते. आपण न्यूजमध्ये ऐकत असू ना की अफगाणिस्तानात 7.2 रिश्टर स्केल भूकंप झाला. दिल्ली येथे 5.2 रिश्टर स्केलचे हादरे बसले. असे तर तीव्रता मोजतात. तर आपलं उत्तर कुठून येईल? हे आपलं उत्तर इथे येणार आहे. भूपृष्ठापासून तर भूकंप होतो, याला भूकंप असे म्हणतात. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे. भूकंपामुळे का म्हणजे इथे काय म्हणायचं आहे? य राहिला आहे. काय आहे हे? का नाही. भूकंपामुळे काय परिणाम होतात? ओके. भूकंपामुळे काय काय परिणाम होतात? चला तर बघायला जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भूकंपाचे परिणाम इथे दिसतात. तर आपल्याला विचारलेले आहे भूकंपामुळे काय परिणाम होतात. तर भूकंपाचे परिणाम पहिल्यांदा तर जमिनीला तडे पडतात. दुसरं, भूमिपात होऊन दरडी कोसळतात. त्यानंतर काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. म्हणजे विहिरी असेल, बोरवेल असेल, ते भूजल अंतर्गत पाणी असतं. तर जेव्हा भूकंपामुळे जमीन विस्तारते त्यावेळेस त्यांचे पाण्याचे मार्ग देखील बदलू शकतात किंवा पाण्याचे मार्ग जास्त खुले देखील होऊ शकतात. दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात बरोबर. सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. तुम्ही म्हणा सुनामी कसे येते? तर भूकंपामुळे सुनामी येते समुद्रामध्ये. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यानंतर हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात बरोबर. त्यानंतर पुढे जाऊया. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी देखील होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. आपण बघतोच आपल्या भारतामध्ये जेव्हा लँडस्लाईड्स होतात बरोबर ना, लँडस्लाईड्स होतात त्यावेळेस कशा प्रकारचे, विशेषतः पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा हिमवर्षाव होतो तेव्हा
आत्ताच तुम्ही फेब्रुवारी महिन्यात चामोली डिस्ट्रिक्टमधली लँडस्लाईड बघितली असेल. पूर्ण तो जो रस्ता होता तो बंद पडलेला होता. एक हिमकडा कोसळला होता तेव्हा, बरोबर ना. तर या प्रकारे काय होते, नुकसान होते, परिणाम आहेत भूकंपाचे. पहिले सगळे परिणाम लिहायचे आहेत, बरोबर. हे परिणाम मी तुम्हाला दाखवलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून परिणाम लिहायचे आहेत. ओके, चला पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पुढचा प्रश्न आहे वली पर्वत म्हणजे काय. वली पर्वत म्हणजे काय हा प्रश्न तसा म्हटला तर खूप चांगला आहे. बघा, आपल्या भारतामध्ये वली पर्वतचं ताजं उदाहरण म्हणजे आपला हिमालय. हिमालय काय आहे, वली पर्वत आहे. हिमालय हा तरुण पर्वत आहे. तरुण पर्वत म्हणजे जे आरावलीज आहेत, आरावली खूप जुने आहेत, खूप जुने. त्या मानाने हिमालय तरुण आहे. तर चला बघूया वली पर्वत म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, वली पर्वत म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला इथे दिसतंय. वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे, थोडं मोठं करते बघा मग तुम्हाला दिसायला, हां दिसतंय. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरण दिलेले आहे इथे. हिमालय वली पर्वत आहे, आरावली वली पर्वत आहे, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत, बरोबर. आता लक्षात घ्या, हिमालय हा तरुण वली पर्वत आहे, आरावली हा जुना वली पर्वत आहे. आणि आरावली बघा, आरावली, रॉकी, अँडीज आणि आल्प्स आणि हिमालय हे तरुण आहेत. रॉकी, अँडीज आणि आरावली हे जुने आहेत, जुने, खूप जुने. जेव्हा नुकतीच पृथ्वी फॉर्म झाली होती त्यानंतरचे. रॉकी आणि अँडीज कुठे आहे, रॉकी हे उत्तर अमेरिकेत आहे आणि अँडीज कुठे आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. आल्प्स युरोप खंडामध्ये आहे, हिमालय आपल्या भारतामध्ये आहे, बरोबर. तर तुम्हाला थोडक्यात सांगते, जेव्हा आपला पृथ्वी हा पॅन्जिया होता, असा पॅन्जिया समजा, असा पॅन्जिया होता, एकच होता, गोळा होता, लाडू होता पृथ्वी, बरोबर. त्यावेळेस काय होतं की हळूहळू भूअंतर्गत क्रिया होतात आणि आपल्या पृथ्वीचे दोन भाग पडतात. एक हा लॉरेशिया आणि एक हा गोंडवाना. समजलं, हा लॉरेशिया आणि हा गोंडवाना. नीट लक्ष द्या हां. हे तुम्हाला पुढे आहे, ग्रॅज्युएशनला कोणी घेतलं समजा स्पेशल जिओग्राफी, तर तुम्हाला हे सगळं असेल. आणि जेव्हा CBSE पॅटर्न असतं ना, त्यांना 11thलाच असतं, 11thला CBSE वाल्यांना 11thलाच असतं. ओके, तर नीट लक्ष देऊन बघा. तर जेव्हा पॅन्जिया भूअंतर्गत क्रिया झाली तर दोन भाग झाले, एक झाला लॉरेशिया, एक गोंडवाना. आपण कशाचे पार्ट आहोत, आपण गोंडवानाचे पार्ट आहोत. ओके, आणि मग त्यानंतर हा लॉरेशिया वरती सरकत गेला, बरोबर. आणि गोंडवाना हा, हे काय आहे इकडे बघा, हे आहे आफ्रिका, बरोबर. आफ्रिका. आणि आपला भारत इथे होता, असा होता, समजलं का, भारत इथे होता असा. नंतर आपला भारत वरती येत गेला आणि हा साऊथ आफ्रिका पण वरती थोडा गेला, पण भारत पुढे गेला, एकदम पुढे गेला. आणि वरती जो पट्टा होता, हिमालयाचा जो पट्टा होता, त्याला सिंटेक बेंड दिला, म्हणजे असा बेंड दिला, असा झाला, समजलं का. याने पुश केलं, याने पुश केलं. आणि मग हा जो भाग आहे ना, हा भाग काय आहे, आपलं दक्षिणचं पठार म्हणजे महाराष्ट्र पठार. हा काय आहे,
पूर्ण बेसॉल्ट आहे, बेसॉल्ट खडक आहे, म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लाव्हा बाहेर येतो ना त्यापासून बनलेला खडक बेसॉल्ट, बरोबर. आणि हा इकडचा जो भाग आहे ना हिमालयाचा तो वेगळा आहे. याच्यात काय आहे, त्याच्यात ग्रॅनाइट आहे, लिग्माइट आहे, बरोबर, म्हणजे चून खडक आहे. आणि स्तरित खडक देखील आहे, म्हणून त्याच्यात लँडस्लाईड जादा होतात. जमीन भुसभुशीत आहे. आणि ही जमीन कशी आहे, आपली दक्षिण पठाराची म्हणजे महाराष्ट्र पठाराची कडक सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आठवतं, एकदम कडक. तर ही थोडक्यात माहिती आहे. जास्त विस्तृत सांगायला मला 1 तास लागेल. ते लॉरेशिया कसा फॉर्म झाला, लॉरेशियामध्ये मग आत्ता कसं कसं होत गेलं, नंतर गोंडवानामध्ये काय राहिलं. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हे जवळ होतं बघा. ऑस्ट्रेलिया आता किती खाली राहिला आहे आणि इंडिया कुठे गेला आहे, वरती, बरोबर. तर ही पुढे जाऊन तुम्हाला ग्रॅज्युएशनला असणार आहे जर तुम्ही जिओग्राफी घेतलं तर मला इथं फक्त सांगायचं होतं की वली पर्वत हे हिमालय आणि आल्प्स हे नवीन वली पर्वत आहे आणि अरावली, रॉकी आणि अँडीज हे जुने एकदम लॉरेशियन गोंडवाना फॉर्म झाला त्यावेळेचे वली पर्वत आहे. ओके, पुढे जाऊया. वली पर्वत म्हणजे काय बघितलं आपण. पुढील प्रश्न आहे, बाह्य प्रक्रियेत कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो. आपण पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रिया बघितल्या, ज्वालामुखी, भूकंप, वली पर्वत कसे फॉर्म होतात. आता बाह्य प्रक्रियेत कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो ते बघायला जाणार आहोत. चला जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बाह्य प्रक्रिया भाग 1 या प्रकरणामध्ये आलेलो आहोत आणि बाह्य प्रक्रियेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते बघणार आहोत. पहिलं तर कायिक विदारण आहे, त्यानंतर रासायनिक विदारण आहे, अपपर्णन आहे, भस्मीकरण आहे, त्यानंतर जैविक विदारण आहे आणि त्यानंतर क्षारयुक्त स्फटिकीकरण आहे. हा जो खडक दिसतो ना तुम्हाला, हा असे जे खडक असतात ना, हे काय आहेत माहिती, हे ज्वालामुखीतून बाहेर आलेले खडक आहेत. जेव्हा लावा रस जमिनीवर येतो ना, जमिनीवर आल्यानंतर तो घनरूप होतो आणि त्याला असे छिद्रे असलेले खडक तयार होतात. समजलं. क्षारयुक्त स्फटिकीकरण ही एक प्रक्रिया आहे, ती होते. पुढे जाऊया बघा. त्यानंतर बाह्य प्रक्रियेमध्ये तुम्हाला लवणस्तंभ दिसतात. लवणस्तंभ ही एक प्रक्रिया आहे. लवणस्तंभाचं योग्य उदाहरण तुम्हाला मी सांगते. तुम्ही कोणी वैष्णोदेवीला गेलात का? वैष्णोदेवी जम्मूमध्ये वैष्णोदेवीला जर गेला असाल ना, तिथे तुम्ही वैष्णोदेवीला जाताना जो मार्ग आहे तो ओला असतो. आतमधून गुहेमधून जावं लागतं. काही ठिकाणी तर एकदम झोपून देखील जावं लागतं. तर तिथे जे पाणी पडत असतं ना, ते पाणी आणि बघितलं वरती तर तुम्हाला लवणस्तंभ दिसतील 2 प्रकारचे. एक वरतून खाली आलेले या प्रकारचे आणि खालून वरती गेलेले या प्रकारचे. आणि त्याच्यातून पाणी झिरपत असतं. हे पाणी कुठलं असतं? हे पाणी डोंगरातून मुरलेलं पावसाचं पाणी हे त्या लवणस्तंभातून झिरपून क्षारांचे लवणस्तंभ तयार होतात. क्षार, हे बघा, क्षार वेगळून खडक ठिसूळ बनतात. समजलं. जैविक विदार तुम्हाला काय काय मी सांगितलं इथे बाह्य प्रक्रियेमध्ये. चला आपण PDF मध्ये जाऊया. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय, बाह्य प्रक्रियेत कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो. तर पहिली क्रिया कोणती? विदारण, जैविक आणि रासायनिक विदारण. त्याच्यानंतर काय? भस्मीकरण. जैविक रासायनिक विदारण झालं, भस्मीकरण झालं, अपपर्णन, या क्रियांचा समावेश होतो. अनेक क्रिया आहे परंतु 2-3 लिहिल्या तरी चालतात. बघा, कृतीचे नाव येथे कृती करायची आहे. भौगोलिक आकृत्यांचे निरीक्षण करणे व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे, त्याआधी या भौगोलिक आकृत्यांचे निरीक्षण करायचे. कृतीसाठी साहित्य आहे
अंतर्गत हालचाली व बाह्य प्रक्रिया यांच्या भौगोलिक आकृत्या इथे दिलेल्याच आहे तुम्हाला. भूकंप लहरींचे प्रकार आणि कृती आहे भौगोलिक आकृत्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं देऊया. चला मी तुम्हाला आकृती आधी एक्सप्लेन करून सांगते. आकृती भूकंप लहरींचे प्रकार आहेत हे. ही आकृती ही तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकात पण दिलेली आहे प्रकरण 2 मध्ये. तर बघा ही भूकंप लहरींची जी आकृती आहे तर इथे भूकंपाचे अपिकेंद्र दिलेले आहे. सर्वात पहिले लक्ष द्या की भूकंपाच्या लहरी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक प्राथमिक लहरी आणि दुसरी दुय्यम लहरी. सर्वात घातक असते ती प्राथमिक लहर. दुय्यम लहरी घातक नसते. प्राथमिक लहरी डायरेक्ट हे दिसतात. ह्या प्राथमिक लहरी सरळ जाणाऱ्या ह्या भूपृष्ठ लहरींपर्यंत जातात, बरोबर. आणि भूकंपाचे अपिकेंद्र हे दिसतंय तुम्हाला, हे सेंटर, हे भूकंपाचे अपिकेंद्र आहे. आणि इथे भूकंपाची नाभी देखील आहे. भूकंपाची नाभी सॉरी. हां विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आपण बघत होतो की ही भूकंपाचे अपिकेंद्र, त्यानंतर ही प्राथमिक लहरी आणि ह्या दुय्यम लहरी. सर्वात घातक असते प्राथमिक लहर, दुय्यम लहर इतकी घातक नसते. जो काही सर्वात मोठा तडाखा आणि इथे दिलेला आहे चित्र विचित्र रूप भूकंप झाल्यानंतर ते प्राथमिक लहरींमुळे होतं. कोणत्या लहरींमुळे होतं? प्राथमिक लहरींमुळे होतं. ओके. तर तुम्हाला 2014चा नेपाळचा भूकंप आठवत असेल. इतकं जुनं प्राचीन काळाचं पशुपतीनाथाचं चिऱ्याचं दगडाचं मंदिर उद्ध्वस्त झालं. म्हणजे किती घातक भूकंप होता 2014चा नेपाळचा भूकंप. 2014-15 नेपाळ भूकंप. खूप रस्ते खचले होते, मोठमोठ्या बिल्डिंग पडल्या होत्या. विचित्र रूप. पुढची आकृती बघूया. इथे बघा समजून सांगितलेलं आहे की कसा ताण पडतो भूकंप लहरींमुळे. परिणाम, दाब आणि ताण. लहरींच्या हालचालींची दिशा. एकमेकांकडे येणाऱ्या लहरी. या प्रकारे एकमेकांकडे येणाऱ्या लहरी. त्याच्यामुळे काय होतं? कठीण खडकांवर होणारा परिणाम. प्रस्तरभंग होतात. एकमेकांकडे दाब पडतो, बरोबर. ताण निर्माण झाल्यावर एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी बघा. तिथे प्रस्तरभंग होतो, इथे ताण निर्माण होतो, इथे दाब निर्माण होतो. आणि मृदू खडकांवर, मऊ जे खडक असतात त्यांच्यावरती काय होतं? तुम्हाला बोलले मी हिमालयात कोणते खडक आहे? चून खडक आहे, स्तरीत खडक आहे. चून खडक आणि स्तरीत खडक मऊ खडक असतात. त्याच्यामुळे तिथे वल्यांची निर्मिती होते. काय? दाब पडून वल्यांची निर्मिती. आणि इथे काय होते? प्रस्तरभंग पातळी होते. आणि काय होते? व्ही आकाराची दरी तयार होते. काय तयार होते? व्ही आकाराची दरी. बघा हिमालयामध्ये खूप साऱ्या व्ही आकाराच्या दऱ्या आहे. फ्लावर व्हॅली, तुमच्याच 10वीच्या पुस्तकामध्ये फ्लावर व्हॅली. काश्मीरमध्ये त्या फ्लावर व्हॅली. त्याने काश्मीरचं सौंदर्य अजून वाढतं आहे. त्यानंतर इथे दिलेले बघा विभंग कसे होतात भूकंपामुळे. हा समजा पूर्ण प्लॅटफॉर्म आहे. कधी कधी हा भाग खाली खचतो आणि गटपर्वतांची निर्मिती होते किंवा हा प्रस्तरभंगामुळे वरती जातो, बरोबर. ब्लॉक माउंटन्स, गटपर्वत. पुढे बघा इथे तुम्हाला वरती जाताना दिलेलं आहे, इथे खाली खचताना 2 प्रकारचे. असा खाली खचल्यानंतर काय होतं? दरी निर्माण होते. दरी व्हॅली, दरी क्रिएट होते, समजलं. आणि ह्या वळ्या, हा दाब, खालून पुश. याच प्रकारचं काय झालेलं आहे? जेव्हा मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं ना, आपला भारताचा हा दक्षिण कडचा पट्टा जो वरती जात होता आणि त्याने एक सिंटेक्सियल बेंड झाला. सिंटेक्सियल बेंड म्हणजे काय? या अशा प्रकारचा आहे ना हा आपला हिमालयाचा शेप. हा हिमालय शेप. हे इकडचं काय? जम्मू काश्मीर. आणि इकडे काय आहे? अरुणाचल प्रदेश. आणि इथे नागालँड, मणिपूर. हा सिंटेक्सियल बेंड. भारताचा शेप कसा आहे आपला? असा आहे ना. आपल्या भारताचा शेप असा आहे ना, असा आहे ना. तो यामुळे, समजलं, भारताचा शेप सिंटेक्सियल बेंड. आणि मग हा जुना जो
दक्षिण पठार म्हणतो किंवा महाराष्ट्र पठार म्हणतो ते कुठपर्यंत आहे? फक्त विंध्य पर्वतांपर्यंत. विंध्य शेवटची रांग आहे. विंध्यच्या तिकडं जे आहे ना, मध्य प्रदेशचा अर्धा भाग आणि उत्तर प्रदेश आणि सगळं 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 हे आधीचंच आहे आणि त्याला इकडून सिंटेक्शल बेंड बसलेला आहे. त्याच्यामुळे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. पहिले काय होतं माहिती? राजस्थान आणि गुजरातच्या वरती तिथे काय होता? एक समुद्र होता, त्याला 33C म्हणायची. काय म्हणायची? 33C. 33C. तो 33C पूर्ण लुप्त झालेला आहे आणि तो इकडून हा आपला जो गोंडवानाचा भाग होता ना, जो वरती 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 होत गेला, गोंडवानाचा भाग वरती 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 होत गेला आणि एक मोठा पुश दिला आणि त्याच्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली. आणि या दक्षिण पठारामध्ये हा प्लॅटो जो आहे त्याच्यामुळे आणि ह्या पुशमुळे तो 33C लुप्त झाला आणि काय झालं? तिथे पूर्ण जमीन झाली. म्हणून राजस्थानात एकेकाळी खूप पाणी होतं. तिथे सरस्वती रिवर देखील होती. ती सरस्वती रिवर आता लुप्त झालेली आहे. असं म्हणतात की जी जमिनीच्या आतमध्ये आहे, परंतु हू डोंट नो. बरोबर. आणि अजून एक पुरावा 33C असल्याचा, तो म्हणजे नीट ऐका हां, ही अतिरिक्त माहिती देते तुम्हाला. अजून एक पुरावा 33C असल्याचा, तुम्ही जेव्हा हिमालयात जातात ना, हिमालयाचे 3 भाग आहे. हे सिंटॅक्सियल बेंट आहे ना, इथं ग्रेटर हिमालय, मिडल हिमालय आणि शिवालिक्स. जे माणसं राहतात ना, म्हणजे तुमचे सगळे हिल स्टेशन आहेत बघा, देहरादून, शिमला, मसुरी वगैरे, कुलू मनाली, हे शिवालिक्समध्ये. मिडल हिमालयामध्ये देवस्थान आहे आणि ग्रेटर हिमालयामध्ये फक्त पर्वत आहेत. तर तुमच्या जो पेंगॉंग सो लेक तुम्ही ऐकलेला आहे ना, चीनने कुरघोसी केली, इथे अक्साई चीन, तिथे पेंगॉंग सो नावाचा लेक आहे. लेक म्हणजे झील आहे, तलाव आहे, तलाव. तो पेंगॉंग सो लेक खाऱ्या पाण्याचा आहे आणि त्याच्या शेजारीच पेंगॉंग सो लेकच्या इथे बघा, हा आपला भारताचा, मी इथे काढते असा बरोबर, हा अक्साई चीनचा भाग आहे, म्हणजे चीनने घेतलेला आहे आणि इथे तो लेक आहे. अर्धा भारतात आहे, अर्धा चीनमध्ये आहे. तर पेंगॉंग सो लेक आणि सो मोरिरी लेक. कोणता? पेंगॉंग सो आणि सो मोरिरी. सो मोरिरी, TSO, सो, टी सायलेंट असो, सो मोरिरी, हे दोन्ही खाऱ्या पाण्याचे लेक आहे. विचार करा, समुद्र नाही तिथे, काहीच नाही, डोंगर आहे, बर्फ आहे, तिथं खारं पाणी कुठून येणार? तर जो 33C लुप्त झालेला होता ना, तो सिंटॅक्सियल बेंटमुळे वरती गेला आणि तो समुद्र त्या जमिनीमध्ये दबला गेला. त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते पेंगॉंग सो आणि सो मोरिरीमध्ये आहे. समजलं? म्हणून ते खारं पाणी आहे. तिथे पिंक सॉल्ट तयार होतो. सेंदा नमक ऐकलेलं आहे का? गुलाबी रॉक सॉल्ट असतो, पिंक सॉल्ट नमक, ते तिथे तयार होतं बर्फाळ प्रदेशात. समजलं तुम्हाला? चला, तर हे मी एवढं मोठं उदाहरण का देत बसले? कारण मला हे वली पर्वत, हा दाब, हिमालयाची निर्मिती सांगायची होती आणि हे विभंग वगैरे, व्हॅली कशी निर्माण होते. नीट लक्ष द्या, तुम्हाला भविष्यात कामच येईल. इन्फॉर्मेशन कुठेच वाया जात नाही. ओके. बघा, पूरतट मैदाने कशी तयार होतात. हे कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, म्हणजे कडा आहे, बरोबर. आणि हे पाणी आहे, म्हणजे काय आहे? समुद्र आहे. त्याच्यामध्येही खाली मैदान असतं, म्हणजे जमीन असते. पूरतट म्हणतात, पूर मैदान आहे. ओके, हे पूर मैदान आहे. हा पुराचा तट आहे. हे नदीचे पात्र आहे. परत पूरतट आहे आणि पूर मैदान आहे, बरोबर. त्याच्यानंतर हिमोड. आजच्याच परीक्षेत आकृती काढली तुम्ही हिमोडाची, बरोबर. हिमोड कसा असतो? हा नदीचा प्रवाह आहे. इथे अंत्य हिमोड, हा मध्य हिमोड, हा पार्श्व हिमोड. ही हिमनदीचे पात्र आहे 2 आणि इकडे पार्श्व हिमोड आणि परत मध्य हिमोडाचे 2 भाग पार्श्व हिमोडामध्ये जातात. ही हिमोडाची आकृती. आता पुढील आहे ते म्हणजे सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ, सागरी गुहा आणि तरंग घर्षित मंच. हे कसे निर्माण होतात बघा. जितकं पृथ्वीवरती पर्वत आहेत ना, तितकेच समुद्रामध्येही पर्वत आहेत. बेट काय? बेट, समुद्रामध्ये जे बेट असतात ते काय आहे? ते बेट म्हणजे पाण्यामध्ये मोठा पर्वत आहे आणि त्याचा उंच उंच होत आलेला भाग म्हणजे बेटांची निर्मिती कशी होते?
बेटांची निर्मिती ज्वालामुखीने होते. आतमध्ये समुद्रामध्ये ज्वालामुखी धगधगत राहतात आणि त्याची जी राख वगैरे पडते त्याने तो भाग उंच उंच होत जातो, उंच उंच होत जातो. राख आणि जेव्हा जो धगधगता ज्वालामुखी असतो ना, धगधगता ज्वालामुखी, तो धगधगता ज्वालामुखी जेव्हा वरती येतो ना, त्याला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर तो कडक बनतो, स्थायू बनतो, घनरूप बनतो आणि त्याच्यामुळे ही डोंगरांची निर्मिती होते. समजलं? आणि ही निर्मिती होत 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 काय होतं, समुद्राच्या बाहेर येतं आणि मग समुद्राच्या बाहेर आल्यानंतर काय होतं, बेट तयार होतं, आयलंड तयार होतं, बेट तयार होतं तिथे. समजलं तुम्हाला? बघा, सागरी गुहा, ही सागरी गुहा आहे. म्हणजे एखादी कडा, ही क्लिप जेव्हा खचते तिथे सागरी गुहा तयार होते. तरंग घर्षित मंच, हे तरंग घर्षित मंच हा सागरी कडा आहे. ही कमान, इटलीला ऋतिक रोशनचा एक पिक्चर आहे, नाव मी विसरून गेले कोणता, त्याच्यामध्ये ती सागरी कमान दाखवलेली गाण्यामध्ये. बघा, सागरी कमान, सागरी कमानचे वॉलपेपर्स देखील आहे मोबाईलमध्ये. बघा, वॉलपेपर्स थीममध्ये सागरी कमान दाखवतात. सागरी स्तंभ, या प्रकारे सागरी स्तंभ तयार होतात. आणि हा सागर, समुद्र. तर आता भूकंप लहरीच्या आता प्रश्नांची उत्तरे द्यायची. मी सगळ्या आकृत्या तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितल्या आहे. प्रश्न क्रमांक 1 प्रश्नांची उत्तरे देऊया, फटाफट देऊया एकदम. आता भूकंप लहरीचे प्रकार लिहा. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. प्राथमिक आणि दुय्यम. मी हाताने इथे स्क्रीनवर लिहिते म्हणून अक्षर चांगलं येत नाही, विचित्र अक्षर दिसतं, पण तुम्ही समजून घ्यायचं आहे, पर्याय नाही. ओके. प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी याचं उत्तर आहे. भूकंपनाभी व अपिकेंद्र यातील फरक काय आहे, याच्यासाठी मी तुम्हाला पुस्तकातच घेऊन जाणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतंय भूकंपनाभी व अपिकेंद्र, नीट समजून घ्या, तुम्हाला तिथे ते लिहायचं आहे. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते व तिथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास भूकंप नाभी म्हणतात. एकाचं उत्तर मिळालं. आता अपिकेंद्र बघूया. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. समजलं तुम्हाला? भूकंप नाभी म्हणजे काय आणि भूकंपचे अपिकेंद्र म्हणजे काय, दोन्ही आपण बघितलं, बरोबर. तर भूकंप केंद्र जिथे असते ते भूकंपाची नाभी, आणि जिथून त्या लहरी पहिल्यांदा जिथे पोहोचतात, ही आकृती आहे तुमची, तिथे दिसते ही आकृती. तर तुम्हाला इथे ही भूकंप अपिकेंद्र, ही भूकंपाची नाभी इथे असून तुम्हाला हे भूकंपाचे अपिकेंद्र दिलेलं आहे. आणि सर्वात पहिले लहरी जिथे पोहोचतात भूकंप नाभीपासून जिथे पोहोचतात भूपृष्ठावर, ते काय झालं तुमचं अपिकेंद्र. इथे पोहोचली ना सर्वात प्रथम, अपिकेंद्र, बरोबर. चला जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा. भूअंतर्गत हालचाली एकमेकांच्या विरुद्ध बाजूने होत असतील तर त्यामुळे भूपृष्ठावर काय होते. आपण आत्ताच बघितलं बघा, एकमेकांच्या विरुद्ध बाजूने होत असतील तर इथे दिसतंय एकमेकांच्या विरुद्ध बाजूने ताण निर्माण होतो. काय होतो? ताण निर्माण होतो. एकमेकांच्या विरुद्ध बाजूने लिहा इथे, ताण निर्माण होतो. पूर्ण वाक्यातल्या ताण निर्माण होतो. गटपर्वत व खचदरी यामधील फरक काय आहे. गटपर्वत कसा आहे, इथे बघा, गटपर्वत ही खचदरी आहे आणि हा गटपर्वत आहे. हा काय आहे, गटपर्वत, आणि ही काय, खचदरी, बरोबर. सर्वात जास्त महत्त्वाचं बघायचं असेल तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, गटपर्वत म्हणजे काय बघा इथे. आता दोन्हींमधला फरक बघा, गटपर्वत आणि खचदरी. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो
त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांची ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगांमधील भूभागाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो, याप्रमाणे, आणि भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. बरोबर. खचदरी बघा, इथे खचदरी तुम्हाला दिलेली आहे. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. या दोन तड्यादरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. तर खचदरी ही दरीचा शेप असतो. बरोबर. आणि गटपर्वत हा वर उंचावलेला असतो. याप्रमाणे गटपर्वत हा वर उंचावलेला असतो. हा फरक आहे. बरोबर. पुढील प्रश्न आहे पूरतट व पूर मैदाने. पूरतट व पूर मैदाने ही भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे घडतात? तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतंय की नदीचे वहन व संचयन कार्य यामुळे पूरतट व पूर मैदाने निर्माण होतात. बघा, नदीचे वहन व संचयन कार्य आपल्याला फक्त विचारलेलं आहे नदीच्या कोणत्या कार्यामुळे घडतात. तर पूरतट व पूर मैदाने हे नदीच्या वहन व संचयन कार्यामुळे घडतात. नदीच्या वहन व संचयन कार्यामुळे घडतात. चला पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे आपला हिमोडाचे प्रकार लिहा. हिमोड, अंत्यहिमोड लिहा. इथेच आपण बघितलं अंत्यहिमोड, मध्यहिमोड, पार्श्वहिमोड. याचं उत्तर आपल्याला मिळालं. मध्यहिमोड हिमनदीच्या कोणत्या भागात असतात? मध्यहिमोड हिमनदीच्या कोणत्या भागात असतात? आकृती बघा, ही आकृती तुमची. मध्यहिमोड हिमनदीच्या कोणत्या भागात असतात? तर मध्य भागात असतात. बरोबर. पार्श्वभाग, दोन्ही बाजूने पार्श्वभाग असतो, इकडे अंत्यभाग असतो आणि मध्यभाग असतो. तर मध्यहिमोड हिमनदीच्या नदी प्रवाहाच्या मध्यभागात असतात, असं लिहायचं. हिमनदीच्या नदी प्रवाहाच्या मध्यभागात असतात. ओके. पुढील प्रश्न आहे सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे तयार होतात? सागरी लाटा, त्यामुळे खनन कार्य. ही आकृती बघा. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे कोणकोणती भूरूपे तयार होतात? ही कोणकोणती? सागरी कडा, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, सागरी कमान, सागरी स्तंभ. सगळे लिहायचे. सागरी गुहा, सागरी लाटा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ आणि तरंग घर्षित मंच हे सगळे पण सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे होणारी भूरूपे आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. पुळण. पुळण हे भूरूप कोणत्या बाह्य कार्याच्या संचयनामुळे तयार होते? चला पुळण बघूया. दोनच प्रश्न राहिलेत आपले. पुळण, इथे आपल्याला उत्तर सापडतंय सागरी लाटांचे संचयन कार्य. सागरी लाटांच्या संचयन कार्यांमुळे पुळण तयार होतं, एवढंच लिहायचं आहे. सागरी लाटांच्या संचयन कार्यांमुळे पुळणं तयार होतात, पुळण तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा. वलीकरणामुळे होणारी भूरूपे तयार. वलीकरणामुळे कोणते भूरूपे तयार होतात? बरोबर. वलीकरणामुळे वलीपर्वत काय तयार होतात? वलीपर्वत. वलीकरणामुळे काय तयार होतात? वलीपर्वत. आपण बघितलेला आहे वलीपर्वत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपली ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. थोडी मोठी ॲक्टिव्हिटी होती आणि याच्यापुढे अशाच मोठ्या ॲक्टिव्हिटी येणार आहेत. तयार राहायचं आहे त्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तुम्ही मदत घेऊ शकता. अधिक दीक्षा ॲप, नकाशा संग्रह, मोबाईल, संगणक, इयत्ता 9वी पाठ्यपुस्तक किंवा या लिंक्स मदत घेऊ शकतात. परंतु मी पूर्ण उत्तरं सांगितलेली आहेत. मला वाटत नाही तुम्हाला मदतीची गरज राहील. पूर्ण आकृत्या तुमच्या इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील आहेत आणि प्रत्येक लेसनमधील आहेत. 3 लेसन. एक अंतर्गत प्रक्रिया, बाह्य प्रक्रिया भाग 1, बाह्य प्रक्रिया भाग 2. बरोबर. यामधल्या आकृत्या आहेत. तर आज आपण काय काय बघितलं? भूकंप बघितलं, वलीकरण बघितलं, गटपर्वत, खचदरी, पुळणं, नदीचे संचयन कार्य, हिमनदीचे संचयन कार्य, सागरी लाटांचे संचयन कार्य. इतके टॉपिक आपण बघितलेले आहेत. सर्वांचा व्यवस्थित सराव करायचा आहे.
तिन्ही पाठांचं वाचन करायचं आहे. प्रकरण 2, प्रकरण 3, प्रकरण 4 या तीनही पाठांचं वाचन करायचं आहे. आणि मी उत्तरं सांगितलेली आहेत, परंतु ते पाठ वाचायचे आहे आणि तिथेच अभ्यास पक्का करून घ्यायचा आहे. ओके, चला तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी परत उद्या येणार आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, नियमित हँडवॉश करा आणि दिलेला अभ्यास पूर्ण करा. ओके, टिल देन गुड बाय.